लटपटे और मसालेदार रखने को ऐटम तभी सफार लटपटे और मसालेदार रखने को ऐटम रखना आया किसी सन आया भर के मटका भरा अंतर भर के मटका भरा रे अंतर भर के मटका भरा लगा टेका तेरी कन्यारा अंतर भर के मटका भरा भर के बेचेगा बीच में हाय गाईज, मी अमित खंडागले द वर्ल्ड ऑफ अमित या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कुकरमधली पोपटी. मित्रांनो, कुकरमधल्या पोपटीमध्ये आपण काय काय साहित्य वापरणार आहोत हे तुम्हाला मी दाखवणार आहे. मित्रांनो, या आहेत पापडी वालाच्या शेंगा आणि हा आहे मॅग्नेट केलेलं चिकन, अंडी, मीठ, मका. मित्रांनो, हा पाला आहे तो मामरुटीचा पाला आहे. या पाल्याशिवाय पोपटीला काही अर्थच नाही. जर हा पाला नसेल तर पोपटी खायला मजा नाही आणि पोपटीला वास सुद्धा येत नाही. तर हा महत्वाचा एक मामरुटी नावाची वनस्पती आहे, ही या पोपटीमध्ये वापरली जाते. मित्रांनो, हा आपण मॅग्नेट केलेलं चिकन आहे. हा आपण सकाळी 10 वाजता मॅग्नेट करून ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मॅग्नेट करायला ग्रीन मसाला वापरलेला आहे. ग्रीन मसाल्यामध्ये आपण कोणकोणते साहित्य वापरले आहे हे समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ह्याच्यामध्ये आपण वापरलेला आहे कोथिंबीर, आला, लसूण, मिरची, हिरवी तिखट मिरची वापरलेली आहे आणि पुदिन्याचा पाला. अशा 4-5 वस्तू वापरून आपण हा वाटण तयार केला आहे ग्रीन मसाला आणि हा आपण या चिकनला लावलेला आहे. 8 ते 9 तास झालेले आपण हा मॅग्नेट केलेला. ह्यामध्ये आता हा सर्व वाटण मस्त मुरलेला असेल. तर आपण आता हा चिकन आहे या केलीच्या पाण्यामध्ये रॅप करून या कुकरमध्ये टाकणार आहोत. तर कंटिन्यू राहा. आता आपण हा चिकन केलीच्या पानामध्ये रॅप करणार आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे आपलं चिकन सर्व केलीच्या पाण्यामध्ये रॅप करून झालेला आहे. हा आपण केलीच्या पाण्यात रॅप का करतोय मित्रांनो, तर हा आपण याच्यामध्ये जो वाटण आहे तो आपल्या कुकरमध्ये हे नाही होत, मिक्स नाही होत आणि चिकनला प्रॉपर एकदम मॅग्नेट होऊन मसाला हे होतो. त्यामुळे आपण केलीच्या पाण्यात रॅप करतो आणि हा केलीच्या पाण्यात केलेला का चांगला असतो, सिल्वर पेपरमध्ये नाही करायचं. कारण सिल्वर पेपर मध्ये केलं तर एवढी टेस्ट येत नाही याला. केलीच्या पानांमध्ये काय होतं, ह्यातनं जो रस आहे तो शेंगांमध्ये उतरतो
आणि आपली पोपटी पण मस्त चवदार होते तयार. त्यामुळं केळीच्या पाण्यामध्ये रॅप करायचा असतो. मित्रांनो, आता आपल्या पोपटीची तयारी संपूर्ण झालेली आहे. तर आता आपण कुकरमध्ये पोपटी कशी भरायची हे मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला सगळ्यात परत दाखवतो आपल्याकडे काय काय साहित्य आहे ते. तर ह्या आहेत वालपापडीच्या शेंगा. ह्या आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या म्हणजे धुवून घेतलेल्या आहेत पाण्यामध्ये. ह्या पोपटीमध्ये पाणी टाकायचं नाही बिलकुल, फक्त शेंगा आपल्याला भिजून घ्यायच्या आहेत. आणि बघा ह्या शेंगा हा आपण मका घेतलेला. मका पण आज पहिल्यांदाच मका टाकणार आहोत. अंडी आहेत आणि आपण केळीच्या पाण्यामध्ये चिकन रॅप केलेला आहे तो. आणि हा इकडे जाडा मीठ आहे. पोपटीसाठी जाडा मीठ वापरतो ना पण तो चांगला असतो. बारीक मीठ पण चांगला असतो पण जाडा मिठाने चांगली चव येते. आणि हा आहे ओवा. ओवा पण आपल्या पोपटीमध्ये मेन हे आहे. त्या ओव्याची टेस्ट पण एक मस्त सुंदर असते, त्यामुळे एक ओवा टाकायला लागतो. तर आता आपण पोपटी भरायला घेऊ. मित्रांनो, सगळ्यात पहिला आपण टाकणार आहोत तर हा मामरुडीचा पाला. तो आपण पहिला पूर्ण खाली टाकून घेणार आहोत. खाली मामरुडीचा पाला का टाकायचा तर ह्याने शेंगा करपत नाही आणि पोपटीला वास पण मस्त येतो. आपण आता सगळ्यात पहिला मामरुडीचा पाला टाकलेला आहे खाली. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत वालपापडीच्या शेंगा. ह्या शेंगा टाकून झालेल्या आहेत. मित्रांनो, हा कुकर आहे 8 लिटरचा. आता बघूया आपलं सगळं सामान ह्याच्यामध्ये राहतंय किती, त्याच्यावर आता बघू आपण. शेंगांमध्ये आपण ह्याच्यामध्ये हे नाही टाकायचं मित्रांनो, पाणी बिलकुल टाकायचं नाही. त्यानंतर आपण आता हा जाडा मीठ टाकणार आहोत. मीठ टाकून झालेलं आहे. आणि हा आहे ओवा. आता आपण ओवा टाकणार आहोत. मित्रांनो, हा ओवा यासाठी टाकायचा असतं. हा ओवा टाकल्याच्या नंतर आपल्याला त्रास म्हणजे पोटाला त्रास नाही होत, त्याच्यामुळे हा ओवा टाकायचा असतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत आता चिकनचं. आपण जे केळीच्या पाण्यामध्ये चिकन हे केले रॅप केलेलं आहे ते टाकणार आहोत. मला वाटते पोपटी आपली पूर्ण फुल भरणार आहे आज. पहिले आपल्याला चिकन पहिले टाकून घेऊया, कारण शेंगा कमी भेटल्या तरी चालतील पण मुलं चिकन खाणारे जास्त आहेत, त्याच्यामुळे चिकन आपल्याला संपूर्ण टाकायचं आहे. मका बिका आपण बघू नंतर किती बसतोय ते. त्याच्यावर परत आपण शेंगा टाकलेले आहेत. परत आपण टाकणार आहोत त्याच्यात मीठ. मला नाही वाटत ह्या शेंगा पूर्ण बसतील, बघूया आता पुढे. परत टाकतो आपण अंडी. अंडी किती टाकायचे? हा बघा, एक झालेला आहे क्रॅक, त्याला आपण ठेवू बाजूला. त्याच्यानंतर करू आमलेट आणि मग खाऊ. 4, 5, 6 आपण 6 अंडी टाकणार आहोत त्याच्यामध्ये. हा, त्याच्यानंतर हे 2 चिकनचे रॅप राहिलेले आहेत ते बघू, ते पण त्यात टाकून देऊ. आपली पोपटी झालेली आहे फुल. बघूया आता, बघू कसं होते, शेंगा किती बसतात. मका आपल्याला कॅन्सल करायला लागणार आहे वाटतं, तरी पण एक टाकू आपण. मका कॅन्सल, मका बसत नाही. शेंगा टाकूया. शेंगा 1.5 किलो होते मित्रांनो. शेंगा 1.5 किलो, चिकन 1.5 किलो आणि अजून काय टाकलं आपण, अंडी 6 अंडी. तर 8 लिटर कुकरमध्ये आपला कुकर झालेला आहे फुल. नंतर आपण जेव्हा कुकर आपली पोपटी तयार होईल ना, तेव्हा शेंगा पूर्ण खाली गेलेल्या असतील. कारण आता कसं आहे, ते जेव्हा आपण बॉईल होतो पूर्ण तेव्हा ते पूर्ण खाली बसतात. तर आपलं पहिला झाकण लागतोय का बघू ते. परत आपण वरती ओवा टाकणार आहोत आणि थोडा वरती मीठ टाकणार आहोत. त्याला खडा मीठ बोलतात, खड्या मीठ. आपली पोपटी भरून रेडी झालेली आहे मित्रांनो. तर आता आपण ह्याच्यावरती थोडा पाला टाकू, आपण मामरुडीचा पाला. मध्येच नाही टाकायचं, वरती टाकलंय बस झाला.
आता मेन आहे आपला झाकण लागला पाहिजे. झाकण लागेल, त्यात काही टेन्शन नाही. मारलास अंड्याचा आमलेट होईल आतमध्ये. ओके, अशा प्रकारे आपली पोपटी झालेली आहे रेडी. आणि आता पोपटीला आपण शिट्ट्या देणार आहोत. 5 शिट्ट्या द्यायच्या, पण आज आपण जास्त देऊ, जरा 6 ते 7 शिट्ट्या देणार आहोत. तर 10 रुपये तू आता जाऊन कुकरवर ठेव. कुकरला आपल्याला आता 6 ते 7 शिट्ट्या देणार आहोत आपण. आणि तोपर्यंत वाट बघा आता. मित्रांनो, शिट्टी झाल्याच्या नंतर पोपटीला असा वास सुटलेला आहे ना, त्या मामरुटीच्या पाल्याचा सुगंध पूर्ण घरभर झालेला आहे. आणि आता 1 शिटी झालेली आहे, अजून आपण 4 ते 5 शिट्ट्या देणार आहोत. मित्रांनो, 6 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि घरभर पोपटीचा वास एवढा पसरलेला आहे की त्या वासाने पोटामध्ये कावले ओरडायला लागलेले आहेत आता. तर आता आपण अजून 1 शिटी देऊन आता गॅस बंद करणार आहोत. तर 1 शिटी होण्याची अजून वाट बघणार आहोत आपण. आणि मग आपण कुकर बंद करून पोपटी ओपन करणार आहोत. तर मित्रांनो, आपली पोपटी झालेली आहे रेडी. आता थंड होण्याची वाट बघणार आहोत, कारण लगेच तो झाकण ओपन नाही होणार. तर पोपटी झालेली आहे रेडी. आणि आता आपण ओपन. मित्रांनो, तुम्ही मगाशी बघितलं असेल आपला कुकर किती फुल पॅक झालेला, पण आता आपल्या शेंगा सर्व शिजून पोपटी किती खाली गेलेली आहे बघा. ठीक आहे, चला आता आपण शेंगा चिकन काढून घेऊया. हा आहे मामरुटीचा पाला जो आपण वरती टाकला होता. खूप गरम आहे. आहे चिकन, अंडी, आणि आहेत शेंगा. भरपूर सुटला. मित्रांनो, आपली पोपटी रेडी झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त एकदम शिजलेली आहे शेंगा. आणि शेंगांची टेस्ट पण 1 नंबर लागते. चिकन शिजलंय काय? हो, चालूच आहे व्हिडिओ. चिकन पण एकदम मस्त, एकदम मस्त शिजलेलं आहे. आणि हा बघ, टेस्ट तर एवढी भारी लागतो ना मित्रांनो, 1 नंबर. तर तुझी खाल्ली चिकन? खाऊन बघ, टेस्ट कशी झाली सांग तू. खा पहिला मग सांग, नुसता भारी करू नको. मित्रांनो, हे बघा, हे आमचा एक मेंबर आहे मनिया. कधी काय जेवण काय खाणं असेल तर पहिला तिला द्यायला लागतो. आणि तुम्हाला परत माझ्या फॅमिलीची एकदा ओळख करून देतो. मित्रांनो, हिचं नाव आहे रुपाली, माझी मिसेस. आणि ही माझी मोठी मुलगी मनस्वी. आणि हा आहे धैर्य. तुम्ही याला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असाल. तर मित्रांनो, पोपटी एवढी भारी झालेली आहे ना, खूप अप्रतिम झालेली आहे.
कसं आहे मित्रांनो, जर काही मुंबई ठिकाणी कसे मटक्यामध्ये पोपटी लावता येत नाही, तर या अशा प्रकारे कुकरमध्ये पोपटी लावायची आणि एवढी भारी होते ना, मटक्यातल्या पोपटीसून ही भारी लागते आम्हाला. मला जास्त ही खायला आवडते, मटक्यातली एवढी आवडत नाही, पण ही कुकरमध्ये बनवतो ती एकदम खूप सुंदर होते आणि खूप चवीदार होते. मला हीच जास्त आवडते. म्हणजे हाय कर म्हणजे कशी टेस्ट झालेली आहे? एक नंबर. धीरे तू खाल्लीस? हा. दाखव कशी. एक नंबर झाले. एक नंबर झाले. रुपाली कशी चव वाटली तुला रुपाली? एक नंबर छान झाली. आमच्या मनाला दे पहिला. हे बघा आमचा मेंबर आहे, सगळ्यात पहिला तिला द्यायला लागतो. मान्या माऊ. हे बघा आणि तिकडं तो बघा एक तिकडं त्या मेंबरला पण वास गेलेला आहे, तो पण आता चलविचल झालेला आहे त्याचा वासाने. हा बघा एक इकडे एक आलेला आहे. मित्रांनो या पोपटी खायला पोपटी एक नंबर भारी झालेली आहे. शेंगा पण प्रॉपर शिजलेला आहे, त्यातलं चिकन पण एकदम प्रॉपर शिजलेलं आहे. केळीच्या पानांमध्ये आपण चिकन जे रॅप करून टाकलेलं आहे, त्यामुळे त्या चिकनचा फ्लेवर शेंगांमध्ये उतरलेला आहे आणि शेंगांना सुद्धा एवढी चिकनची टेस्ट आलेली आहे त्याला. चिकन लेग पीस. चिकन प्रॉपर शिजलेलं आहे एकदम. 6 ते 7 शिट्या द्यायला लागतात, त्यामुळे चिकन प्रॉपर शिजतं एकदम. मित्रांनो आमची पोपटी खरंच खूप छान झाली आहे. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तू खा. त्याला देईल का आता? मला घे. हे बघा पोपटी इकडे झालेली आहे, अर्धी संपलेली आहे. आणि बघा मनाने आमच्या इकडं हाडं खायची सुरुवात केलेली आहे आणि इकडे वेटिंग हो रही आहे. मित्रांनो पोपटी घरी मटक्यात लावली जाते आणि ती शेकोटीमध्ये शिजवली जाते, पण मुंबई ठिकाणी काय होतं, फ्लॅटमध्ये जे राहणारे असतात त्यांना मटक्यामध्ये शेकोटी करून ती पोपटी करता येत नाही, तर त्यांना अशा प्रकारे ही पोपटी करून पोपटीसारखी सेम लागते, उलट पोपटीशिवून भारी लागते ही पोपटी. तर नक्की अशी तुम्ही ही व्हिडिओ बघून रेसिपी ट्राय करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बाय बाय. आता व्हिडिओ इथे एंड करतो. बाय बाय.